दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले। सीबीआय कडून 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना मागण्यात आली। त्यानुसार आता सिसोदियांना 4 मार्च पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दिल्लीच्या मद्य धोरणासंदर्भात सीबीआयने रविवारी त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं। 8 तास चौकशी केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली। सिसोदियांना अटक ही लोकशाहीला काळीमा फासणारी कृत्य असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे। दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली। त्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ता आक्रमक झाले असून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। अदानी घोटाळ्यावर केंद्रीय यंत्रणांची झोप उडाली नाही, पण लाखो मुलांचे भविष्य घडवणाऱ्या कट्टर प्रामाणिक नेत्याला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असे म्हणत आंदोलकांनी केंद्र सरकार विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली। दिवसेंदिवस देशातील वातावरण आणीबाणीपेक्षाही भयंकर होत आहे। रोज देशातील लोकशाही खड्ड्यात जात असल्याचे वक्तव्य उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं। सरकारला जे प्रश्न विचारतात त्या राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवण्याचे काम सुरू असल्याचं राऊत म्हणाले। दिल्लीचे शिक्षण मंत्री म्हणून मनीष सिसोदियांना जगाला हेवा वाटावं असं काम केल्याचे राऊतांनी म्हटले। सर्वोच्च न्यायालयाने 5 मार्च रोजी नियोजित नीट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करणाऱ्या याचिकेला फेटाळून लावले आहे। याचिकाकर्त्यांनी परीक्षेची पुरेशी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे नीट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही। सध्या सुरू असलेल्या इंटर्नशिपमुळे परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती विद्यार्थ्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती। नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीसह सोमवारपासून ऑफलाईन सुद्धा नोंदणी होणार आहे। सकाळी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याने खरेदी नोंदणी बंद करण्यात आली। त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले। आता हरभरा खरेदीची ऑनलाईनसह ऑफलाईन नोंदणी देखील होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि पणन सचिव यांच्यात बैठक झाली, त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नंतर नांदगाव खंडेश्वर येथील नाफेड खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। हरभरा खरेदीसाठी नाफेडची ऑनलाईन नोंदणी सुरू होती। नांदगाव खंडेश्वर येथे ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। नाईलाजाने पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र शेतकरी यावर आक्रमक झाले। नाफेडच्या हरभरा खरेदीच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात नोंदणीकरिता लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांनी गेल्या 24 तासापासून रांगा लावल्या। इतकंच नाही तर संपूर्ण रात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावर काढली। नाफेड केंद्राबाहेर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली। नाफेडमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो, त्यामुळे खासगी बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला पसंती दिली आहे। सध्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे। घसरणाऱ्या या दरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नसून कांद्याला कमीत कमी 2000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी मालेगाव, मनमाड, नांदगाव आदी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। होळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील बेळगाव येथे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता जारी केला। मोदींनी बटण दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये हस्तांतरित केले। यामुळे 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये
16,000 कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांच्या भोवती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या चौकशीचा फार्स आणखी आवळला असून राजन साळवी यांच्या घराचे हॉटेलचे मोजमाप केले जात आहे. बांधकाम विभागाचं पथक राजन साळवी यांच्या घराजवळ दाखल झाले आणि ही सर्व मोजणी करण्यात आली. जमीन खरेदी, बांधकाम सुशोभीकरणासाठी झालेला खर्च याचा देखील आढावा घेतला जाणार आहे. पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख करण्यात आला आहे. शिंदे सरकारकडून धर्मवीर ऐवजी स्वराज्य रक्षक असा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या अधिवेशनात अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हटल्याने वाद झाला होता, पण सरकारकडून अधिकृत पुरवणी मागण्यांमध्ये धर्मवीर ऐवजी स्वराज्य रक्षक संभाजी असा उल्लेख करण्यात आला. विधान परिषदेचं सोमवारचं काम संपलं. विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं. शोक प्रस्तावानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. मंगळवारी 11 वाजेनंतर सभागृह पुन्हा सुरू होणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आणि भविष्यातील कामांचा लेखाजोखा अभिभाषणात मांडण्यात आला. यात 75,000 तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा निर्णय, मराठा समाजासाठी विशेष योजना, पेन्शन योजनेत सुधारणा, राज्यात विविध क्षेत्रात नोकर भरती सुरू, केंद्राप्रमाणे राज्यातही आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना इत्यादी बाबींचा उल्लेख राज्यपालांनी केला. मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या साहित्य अकादमी येथे आयोजित केलेल्या विशेष बैठकीनंतर खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली. तसेच याविषयी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर या पक्षाने सर्व 55 आमदारांना रविवारी व्हीप म्हणजेच पक्षादेश बजावला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप असल्याची माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली. पक्षादेश आल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा उद्धव गटाचे सुनील प्रभू यांनी दिला, तर पक्षादेशाला भीक घालत नाही असे म्हणत भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या. मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने त्यांना काही वेळातच विधिमंडळातून काढता पाय घ्यावा लागला. हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून सरोज अहिरे यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्यानेच निवडून आलेले सत्यजित तांबे हे पहिल्या अधिवेशनासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अधिवेशनामध्ये उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांविषयी भाष्य केलं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचं सत्यजित तांबे म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप केला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत मोठा दावा केला। गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चर्चा सुरू होत्या, त्याचा मी साक्षीदार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। फडणवीस आणि महाजन यांना मविया काळात अटक करण्यात येणार होती, हे जे मुख्यमंत्री सांगत आहे ते सत्य नाही, मुख्यमंत्री खोटं बोलत आहे असा आरोप उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला। गुवाहाटीला गेल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे। आमच्या सरकारने सुडाने कारवाई करायचे नाही असे सांगितले होते असं देखील संजय राऊत म्हणाले। मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत भाजपाने उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भाषेवर निशाणा साधलाय। मराठी भाषा दिवस साजरा होत असताना संजय राऊतांच्या तोंडी शेण खाल्ले अशी भाषा येणं हाच खरा मराठी भाषा दिनाचा अपमान असल्याची टीका भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केली। राज्यसभा हे विचारवंताचं सभागृह असून या खासदारांनी किमान आजच्या दिवसापुरते तरी जीवेवर सरस्वतीचं वास्तव ठेवून बोलणं उचित होतं असं देखील राम कुलकर्णी म्हणाले। औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण झाल्यानंतर अहमदनगर शहराचं नाव अहिल्याबाई होळकर करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरे यांनी दावा केलेला आहे। मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही हे लिहून घ्या, विस्ताराआधी सरकार कोसळणार असा दावा आदित्य ठाकरे यांनी आपल्या निर्धार मेळाव्यातून केला। पत्राचा घोटाळा प्रकरणी सोमवारी आरोप निश्चिती प्रक्रिया होती। संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी न्यायालयात हजेरी लावली। मात्र या प्रकरणात आरोपी क्रमांक 4 म्हणजे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रतिनिधित्व कोण करतंय हे अद्याप कोर्टासमोर स्पष्ट नाही, त्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली। परभणीतील शेतकरी नेता माणिक कदम यांची भारत राष्ट्र किसान समितीच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भारत राष्ट्र समितीचे पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली। विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांसोबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सर्वांनी सदिच्छा भेट घेतली। साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। दादरच्या साने गुरुजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली। साने गुरुजी विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवतीर्थ अशी ही ग्रंथदिंडी काढण्यात आली। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो। या निमित्ताने नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली। मराठी भाषा दिवस साजरा केला जातोय, त्याचेच औचित्य साधत डॉक्टर डाकवे यांनी रेखाटलेल्या कुसुमाग्रजांच्या चित्रामध्ये त्यांची माहिती लिहिलेली आहे। कुसुमाग्रज यांच्या सर्व पुस्तकांची नावे लघुनिबंध संग्रह, निबंध संग्रह, नाटके, कथा, कविता संग्रह, आठवणीपर संग्रह, एकांकिका इत्यादी पुस्तकांच्या नावासह पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे साहित्याचे मिळालेले पुरस्कार, सुप्रसिद्ध कवितेच्या ओवी देखील यात रेखाटल्या।
मराठी भाषा गौरव दिन तुमची आमची सर्वांची मायबोली मराठीचा सन्मान गौरव करण्याचा दिवस आहे। कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू, पण आपण त्यासाठी संघर्षाला साथ द्यावी असे आवाहन देखील केले। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी मुंबईत राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले। यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांना बांबूपासून निर्मित बोलका ध्वज आणि शिवाजी द ग्रेट मराठा आणि सावरकर विस्मृतीचे पडसाद ही पुस्तके भेट दिली आणि स्वागत केले। तसेच यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। नागालँड आणि मेघालयात सोमवारी विधानसभेसाठी मतदान पार पडले। कडेकोट बंदोबस्तात मतदारांनी मतदान केले। यासोबतच तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले। भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीकडून करण्यात आला। पैसे वाटप होत असल्याच्या आरोपानंतर भाजपा काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर देखील उतरले। नाशिकमध्ये बर्निंग दुचाकीचा थरार पाहायला मिळाला। मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव जवळ दुचाकीने अचानक पेट घेतला। आगीत दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाली असून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे। गौतमी पाटीलचं चेंजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण करण्यात आलं। त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता। त्यानंतर यावर सर्व संताप देखील व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी आता अखेर राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतलेली आहे। महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करा असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिला आहे।